नमस्कार. आजचा आपला दुसरा दिवस आहे. स्वर विज्ञान श्वासाचे गूढ विज्ञान या खास मंत्र उच्चारणाची सिरीज जी आपण चालू केलेली आहे त्याचा दुसरा दिवस आहे. स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे श्वास, हे तर आपल्याला समजलेलं आहे. आपल्याला वाटते की आपल्या दोन्ही नाकपुडीमधून समान श्वास आतमध्ये जातो आणि समान श्वास बाहेर येतो, पण तसं नाही आहे. कुठली तरी एक नाकपुडी आपली चालू असते आणि ती 1 तास 60 मिनिटं किंवा 90 मिनिटं कंटिन्यू राहते. एकीतून श्वास जातो, एकीतून श्वास बाहेर येतो. 60 मिनिटं झाली किंवा 90 मिनिटं झाली की ऑटोमॅटिकली चेंज होते, ही बंद होते, ही चालू होते. ती मग 60 किंवा 90 मिनिटं राहणार. हीच तर गती आहे, हीच तर जादू आहे. जी डावा स्वर जर चालू असेल, डावी बाजू जर चालू असेल, तिला चंद्र नाडी म्हणतात. उजवी जी चालू आहे तिला सूर्य नाडी म्हणतात. उजव्या नागपूरला सूर्य नाडी म्हणतात, पिंगला नाडी म्हणतात. आणि ती पुरुष प्रधान असते, उष्ण असते, ऊर्जावान असते, ताकद असते, उत्साही असते, कृती असते, तिच्यामध्ये तर्कशक्ती करण्याची ताकद असते. कोणती? सूर्यनाडी. सूर्यनाडी उजव्या बाजूने जाऊन डाव्या मेंदूच्या गोलार्धात राहते. आहे ना आयडिया? मोठी आयडिया ना? आणि डावी नाकपुडी जर चालू असेल, डाव्या नाकपुडीमधून हवा येत जात असेल, तिला चंद्र नाडी म्हणतात, इडा नाडी म्हणतात. आणि ती स्त्री प्रधान असते. मग याच्यामध्ये ती कशी असते? शीतल असते, शांत असते, मानसिक स्थैर्य देणारी असते, चिंतन करणारी असते. आणि कोणतेही तुम्ही कार्य हे बसके करू शकता. आणि हिची डाव्या बाजूमधून ती फिरून उजव्या मेंदूच्या गोलार्धामध्ये राहते. क्रॉस. सूर्यस्वर जर चालू असेल, हा सूर्यस्वर कंटिन्यू चालू असेल, त्यावेळी मग मला काय करायला हवं? बरीच कार्य आहेत, मी ते सगळेच काय स्पष्ट करत नाहीये, कारण आपल्याला पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मी तुम्ही जेवण करत असाल, सूर्यनाडीने जेवण करत असाल, तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली होते, स्ट्रॉंग होते. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम तुमचा कायमचा निघून जाईल. मल त्याग करत असाल, म्हणजे 2 नंबरला जात असेल, तर उजवी नाकपुडी चालू असेल, सूर्यस्वर चालू असेल, तर जा. तुम्हाला कफचा प्रॉब्लेम, टॉयलेटचा प्रॉब्लेम कधीच होणार नाही. त्यामुळे मग काय होईल? मूळव्याधाचा प्रॉब्लेम सुद्धा त्या जाणवणार नाही. टॉयलेटला गेलो नाही, टॉयलेट आपण दाबून ठेवला तर आपल्या पित्ताशयामध्ये काही कण मलमूत्राचे जातात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला अपेंडिक्स सारखा आजार होतो. तो काढावा लागतो ऑपरेशन करून, पोटदुखी चालू होते. मित्रांनो, तोही आपल्याला होणार नाही जर तुम्ही सूर्यस्वरामध्ये तुमचा मल त्याग करत असेल तर. थंड या कोमट, थंड किंवा कोमट पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली सूर्यस्वरामध्ये, तर मग कोणत्याही पद्धतीचा अटॅक तुम्हाला येणार नाही. पॅरालाइस अटॅक म्हणा, हार्ट अटॅक म्हणा, येणार नाही. तुम्ही एखाद्या गोळ्या औषधी खात असाल, कशाचेही असतील ते, तुम्हाला एखादा आजार असेल आणि त्याच्यावर तुम्ही औषधं खात असाल, गोळ्या खात असाल, तर तुम्ही सूर्यस्वरामध्ये खा, आजार बरा होण्यास सुरुवात होते. तुम्ही एखादं गाडी चालवत असाल, कोणतेही वाहन चालवत असाल, सूर्यस्वरामध्ये वाहन चालवायला सुरुवात करा. तुमचा प्रवास 100% व्यवस्थित होईल.
आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्या ठिकाणी जाण्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे ती सुद्धा तुमच्यामध्ये कंटिन्यू राहील. रात्री झोपताय, सूर्यस्वरामध्ये झोपा. खाल्लेले जेवण तर पचेलच, 100% पचेल, बिना काम करता. कारण रात्री आपण झोपलेलो असतो, काही कार्य करत नसतो. खाल्लेलं जठर मध्ये तसंच राहिलं नाही पाहिजे, ते डायजेशन झालं पाहिजे. सूर्यस्वरामध्ये झोपा, ऑटोमॅटिकली ते खाल्लेलं डायजेशन तर होईलच, शिवाय तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा शक्ती प्रदान करणारे कार्य सुद्धा चालू होईल. दिवसभरामध्ये जे कार्य तुम्ही केलेत, जितके थकलेले आहात आणि त्याच्यामुळे सेल्स आपले मेलेले आहेत, त्याला रिकव्हर करण्याचं कार्य सुद्धा केलं जातं, ऊर्जावान बनवलं जातं. मग सकाळी आपल्याला ताजेतवाने फ्रेश वाटतं. सूर्यस्वराचे कार्य होते. मस्त ना? हे आजपर्यंत माहिती होतं. जर तुमच्या सूर्यस्वरामध्ये ही कार्य केले तर तुम्हाला एवढे बेनिफिट मिळणार आहेत. मग तुमचा समजा तर चंद्रस्वर चालू असेल तर मग काय? चंद्रस्वर चालू असेल तर सौम्य काम करा, शांत आणि स्थिर असणारी या बसकी असणारी कार्य करा. तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जात असाल तर चंद्रस्वरामध्ये जा. तुमचा प्रवास आनंदाचा, उत्साही, कायमस्वरूपी तुम्ही उत्साहीच राहाल जाऊन येईपर्यंत. लग्न कार्य जर तुम्ही करत असाल, एखादा कोणाचं लग्न करत असाल, स्वतःचं लग्न करत असाल, चंद्रस्वरामध्ये करा. संसारामध्ये कधीच विघ्न येणार नाही. गृहप्रवेश करत असाल, चंद्रस्वरामध्ये गृहप्रवेश करून बघा. घरात कायम सुख राहील, शांती राहील, वैभव राहील, समृद्धी राहील, धन दौलत राहील. शेती करताय, बियाणे पेरताय, एखादं कोणती झाडं लावताय, चंद्रस्वरामध्ये करून बघा. त्या झाडावरती कधीच कीड पडणार नाही आणि त्या झाडाची ग्रोथ होऊन चांगलं उत्पन्न देखील तुम्हाला देईल. तुमच्याकडे धन धान्य आहे, किमती कपडे आहेत, किमती वस्तू आहेत, दागदागिने आहेत, माणिक मोती आहेत, ते जतन करून ठेवायचं आहे, संरक्षण करून ठेवायचं आहे. चंद्रस्वरामध्ये त्याला ठेवायला प्रयत्न करा. कधीच त्याच्यावरती संकट येणार नाही. माहिती होते ह्या गोष्टी आजपर्यंत? उजव्या नागपुडीने काय कार्य करायचे, डाव्या नागपुडीने मला काय कार्य करायचे. पण माझ्या दोन्ही चालू असतील तर, दोन्ही नागपुडी जर चालू असेल तर तिला सुशुभना म्हटलं जातं. सुशुभनामध्ये संसारामध्ये चालणाऱ्या या सांसारिक कोणतीही कार्य आपल्याला करायची नाही. जी मी वरती सांगितली ती कार्य कोणतीच तुम्हाला सुशुभना म्हणजे दोन्ही नागपुड्या चालू असतील त्यावेळी करायच्या नाहीत. त्या बिघडणार म्हणजे बिघडणार. त्यावेळेस तुम्ही फक्त ध्यानधारणा करू शकता, पूजा अर्चा करू शकता, मंत्र जप करू शकता. अगर काही नाही करता आलं तर 3 ते 4 मिनिट शांत बसून राहा. कारण तिची गती वेळ फक्त 3 ते 4 मिनिटापुरतीच असते. तेवढ्या मिनिटासाठी शांत बसून राहा. कारण त्याच्यामध्ये तुम्ही काहीही कार्य केलं तर ते फिसकटणार. सुशुभनेमध्ये कोणाला एखादा अभद्र शब्द म्हटला तरी तो फलित होणार.
तुम्ही तुमच्यासाठी देखील ते वाईट कार्य करून घेता. मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो की मला करायचं होतं चांगलं आणि वाईट का झालं, माझ्याच बाबतीमध्ये असं का घडतं, त्याचं कारण मीच, कारण मला स्वर विद्या माहिती नव्हती. कारण त्यावेळी कदाचित आपली सुषुम्ना चालू असेल आणि त्यावेळी मी एखादा शब्द बोलून गेलो, एखादा कार्य करून गेलो आणि ते नाही झालं, या त्याच्यावरती काही विघ्न आला, त्याला दोष माझाच. म्हणून सुषुम्नेमध्ये मंत्र जप करा, ध्यान धारणा करा, देवाची उपासना करा. नाही जमत तर शांत बसून राहा. त्यावेळेस काहीही कार्य करायचे नाही. किती वेळ? 4 ते 5 मिनिट. परत तुमची कोणती ना कोणती एक स्वर ऑटोमॅटिकली चालू होईल. आहे ना मजा येते ना? याच्या पुढे पण मजा तुम्हाला नक्कीच येईल. चांगल्या चांगल्या गोष्टी, याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आपण येथेच थांबतोय. पुढच्या सिरीज मध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.